खेळला झिरोवर जो खेळाडू बाद होतो ना त्याला म्हणतात डक विकेट. आणि ज्या वेळेला याच्यामध्ये प्रकार आहेत डक विकेट, गोल्डन डक, ब्रॉन्झ डक असे अनेक प्रकारचे डक तुम्हाला पाहायला मिळतील. डक म्हणजे खऱ्या अर्थाने इतिहास जर कधी रेखाटला आणि इतिहास जर तुम्ही कधी वाचून बघितला, डक म्हणजे बदक. आणि एक संघ होता इंग्लंडचा एक नामांकित खेळाडू झिरोवर बाद झाला. दुसऱ्या दिवशी न्यूज प्रत्येक पेपरमध्ये झळकली गेली, बॅट्समन आउट द डक विकेट. आणि खऱ्या अर्थानं बदकाच्या अंड्यासारखे तो झिरो दिसतो ना, आणि त्या दिवसापासून डक विकेटचं माध्यम हे क्रिकेटमध्ये सातत्याने घेण्यास भाग पडलं गेलं. डक विकेटचा शिकार बनतोय बॅट्समन यश. पहिल्या चेंडूवर झिरोवर बाद झाला. आणि त्यानंतर गोल्डन डक हा एक प्रकार क्रिकेटमध्ये आम्हाला पाहायला मिळतो. कोणत्याही प्रकारचा चेंडू या ठिकाणी 1, 2 ते 3 चेंडू खेळल्यानंतर एखादा खेळाडू बाद झाला, निश्चितच गोल्डन डक. आणि कोणत्याही प्रकारचा चेंडू खेळला नाही आणि विकेट जर पडली गेली, धावचीच्या स्वरूपात विकेट किपरच्या स्वरूपात एक गडी बाद होतो, ब्रॉन्झ डक. असे डकचे प्रकार आम्हाला क्रिकेटमध्ये पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूवर निश्चितच गडी बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा एक चौकार येतोय. थोडंसं कमबॅक करण्याची संधी प्राप्त केली बॅट्समनने. बघूया ह्या संधीचं सोनं केलं जाईल का. एक जुनी म्हण आहे क्रिकेटमध्ये की संधी जेव्हा दरवाजा ठोठावत असेल ना, तेव्हा दरवाजा उघडण्याचं काम आपलं असतं. ती म्हण जुनी झाली, दरवाजा पुन्हा तोडून टाकावा लागेल आणि त्या संधीला तुम्हाला घरात खेचून आणावं लागेल. तेव्हा त्या संधीवर विराजमान होऊन तुमच्या विजयाचा रथ तुम्ही कुरुक्षेत्रावर नेऊन एक चांगलं महाभारत क्रिकेटमध्ये घडवू शकता, घडवावं लागेल. यश बाद झालाय. त्यानंतर रोहन आणि अक्षय यस अंपायर डिसिजन व्हाईट बॉल सिग्नल देताना पाहायला मिळतील. एक चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळते आम्हाला, एक चांगली स्पर्धा. सन्माननीय शिवाजी केमार यांच्या माध्यमातून कैलासवासी रामचंद्र स्मृती चषक 2021 ऑर्गनाइज बाय आशिष स्पोर्ट्स, आर्यन स्पोर्ट्स, सिद्धिविनायक स्पोर्ट्स या सर्वांचे आभार व्यक्त करेल. फटका चांगला आहे, डाऊन द ग्राउंड खेळलाय. तत्पूर्वी एक सिंगल धाव खेळपट्टीवर या ठिकाणी पूर्ण 2 धावा पूर्ण. द रन्स ऑफ कपल, गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावा येणं महत्वाचं आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये धावांना खूप महत्व आहे. जेव्हा तुम्ही चांगल्या पद्धतीने धावसंख्या उभाराल ना, तेव्हा तुमचा आत्मबल खूप उंचावलं जाईल. आणि जेव्हा मनोधैर्य तुमचं उंचावलं जातं ना, तुम्ही पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तुमच्या चेहऱ्यावर सातत्याने पाहायला मिळतो. डेफिनेटली तुम्ही विजयाचा शिल्पकार बनाल जेव्हा तुमचं आत्मबल वाढेल. यावेळेस शफल झाले, थोडे फ्रंटफुटवर आले. फटका शेवटच्या क्षणाला खेळण्यासाठी थोडेसे बॅकफुटवर आले. हा फटका चवजवला. इनफिल्डमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचा विक्रम तुम्ही जर रचाल तर सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला थोड्याशा अडचण्यांपासून तुम्हाला लांब राहावं लागेल. म्हणून की काय, भविष्यामध्ये तुम्हाला अनुकूलतेचं वातावरण जगायचं असेल ना, तर वर्तमानामध्ये तुम्ही आराम कमी करा. स्वप्न 3 असतात जी झोपल्यानंतर पडतात, स्वप्न 3 असतात तुम्हाला आयुष्यभर झोपू देत नाही. काही माणसांची स्वप्न पूर्ण होऊन काही माणसं दुःखी, काहींची स्वप्न अपूर्ण होऊन दुःखी, आणि काहींची स्वप्न पूर्ण झाली नाही तरी सुखी. लाईफ इज नॉट कम्प्लिटेड विदाऊट सॅटिस्फिकेशन. परंतु क्रिकेटमध्ये समाधानाला महत्त्व नाही, तुमच्या मार्किंगला महत्त्व आहे. शेवटच्या मोमेंटला तुम्ही काय करता याला महत्त्व आहे. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. शफल होऊन खेळले, ऑन साईडला फक्त स्टिअर केले चेंडूला. स्क्वेअर ॲट दी विकेट खेळण्याचा प्रयत्न यावेळेस झाला. तत्पूर्वी एकच सिंगल धाव. सिंगल डबल क्रिकेटच्या लाईफ लाईनचा यूज या ठिकाणी करताना पाहायला मिळतील आम्हाला. टीम तुम्ही सुद्धा पाहू शकाल. बॅटिंग चालू आहे यावेळेस मात्र पाटगाव टीमची. अर्थातच कानोळ टीमने नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आतापर्यंत आपण बघितले 3 संघ आणि 3 संघाचे कर्णधार नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आणि हा घेतलेला निर्णय आतापर्यंत 2 संघांनी यशस्वी ठरवला आहे, पहिला सामना जर सोडला तर. कारण पहिल्या सामन्यामध्ये कर्णधाराने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि पहिला सामना गमावला. त्यानंतर मात्र नाणेफेक जिंकलेल्या आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेल्या प्रत्येक संघानं विजयशी संपादित केलं आहे. या मॅचमध्ये कानोल संघ काय करेल. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, बॅटिंग करण्यासाठी आवाहन केलं या मॅचमध्ये. अर्थातच संघ आहे प्रतिस्पर्धी पाटगाव टीमला. आणि प्रतिस्पर्धी संघ पाटगाव टीम बॅटिंग करत असताना पहिलं षटक यावेळेस मात्र संपण्याच्या मार्गावर आहे. अर्थातच पहिलं षटक संपलंय. धावा त्या धावफलकावर 10. दुहेरी अंकामध्ये पहिल्या षटकामध्ये धावसंख्या पोहोचवलेली आहे. ओपनिंग पेअर एक खेळाडू डगाऊच्या अष्टाला पोहोचला यश. त्यानंतर रोशन आणि अक्षय हे 2 खेळाडू तग धरून राहिलेले आहेत. हम भी किसी से कम नाही. यस आय कॅन डू इट. आम्ही करू शकतो आणि ते करून दाखवण्याचा प्रयत्न या 2 बॅट्समनच्या माध्यमातून केला जातोय. आपण बघतोय आउटफील्ड खूप चांगली आणि वेगवान पाहायला मिळते. संपूर्ण सपाट मैदान, गोल मैदान आहे. आणि या मैदानावर जास्तीत जास्त धावा जर तुम्ही बनवल्या तर मात्र निश्चित सेकंड इनिंगमध्ये चांगली प्रकारे फाईट तुम्ही करू शकता. मी तर म्हणेन 60-65 धावा हा चांगला स्कोर या ठिकाणी ठरू शकतो. पण क्रिकेट कोणती विश्वासार्हता देत नाही. तुम्ही वर्तमानामध्ये काय करता याला महत्त्व आहे. तुमच्या आयुष्यामध्ये किती रेकॉर्ड आहेत याला महत्त्व नाही. तुमच्या कागदोपत्री किती रेकॉर्ड आहेत. आम्हाला सातत्याने क्रिकेटमध्ये वपू काळेंची एक व्याख्या आठवते. ही गुणपत्रिकेला आलेली सूज
म्हणजे तुमचं गुणफलक असतं, ती सूज येऊन देऊन तुम्हाला जमणार नाही. तुम्हाला या वर्तमानामध्ये जे करायचं आहे ते करावं लागेल. तुमच्या प्रात्यक्षिकाला महत्व आहे. महात्मा गांधी नेहमी म्हणतात 3Hचा विकास म्हणजे खेळ, हेड, हर्ट अँड हँड. कोणतंही काम करताना मनापासून करा, प्रात्यक्षिक असेल तर हाताने करा आणि डोकं वापरून करा. तुम्ही तुमच्या कामामध्ये यशस्वी व्हाल. यावेळेस पुन्हा एकदा थोडे सफल झाले होते. ऑन साईडला फक्त खेळण्याचा प्रयत्न केला, उर्वरित काम विकेट किपरच्या माध्यमातून, परंतु यावेळेस लाईन खूपच खरा पाहायला मिळाली. आउटसाइड दी लेग स्टंप्स. यस, इट इज अ वाईड बॉल. पुन्हा एकदा एक धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. टीमची टोटल 11 धावा. एक विकेट गमावले. 1-1-1. एक विलक्षण आकडा धावफलकावर तुम्ही बघू शकाल. 11 धावा, एक विकेट. हो हो, ओव्हरपिच बॉल होता, फक्त बॅट सरळ केली, फटका सजवला, 1 बाउन्स ओव्हर दिलो, चेंडू निघून जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलेल्या या 4 धावा, रन्स मिळतील 4. डीजे पंधरा धावा धावपलकावर लागताना तुम्ही बघू शकाल. चौकार आलाय. चौकारच्या मदतीने धावसंख्येला थोडासा वेग प्राप्त करण्याचं काम या दोन बॅट्समनच्या माध्यमातून केलं जात आहे. रोशन आणि अक्षय. संघाची जबाबदारी आहे यावेळेस निश्चितच पुन्हा एकदा लॉंग स्टॉपला खेळण्याचा प्रयत्नात परफेक्टली सक्सेस नाही आहेत, परंतु धावा मिळतील 1. नक्कीच लेगबाईच्या स्वरूपात एक सिंगल धाव दिली जाईल. स्पर्धा खूप चांगली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक प्रकारची बक्षिसं दिली जात आहेत. अर्थातच मॅन ऑफ द मॅच एक विलक्षण गोष्ट घडते. अशोकजी बांगर भाऊसाहेब, त्याचबरोबर महाले भाऊसाहेब यांच्या माध्यमातून एक स्वीट दिलंय. त्याचबरोबर कोल्ड्रिंकची व्यवस्था सुद्धा, एनर्जी ड्रिंक आहे विलासजी ठाकरे यांच्या माध्यमातून दिलं गेलंय. त्याचबरोबर बनाना म्हणजे केळीची व्यवस्था सुद्धा आहे. जगदीश, संजय आणि जयवंत. एक आकर्षक ट्रॉफी, निश्चितच सौंदर्यवान ट्रॉफी आहे ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरजी केंबार यांच्याकडून. त्याचबरोबर एक वॉल वॉच. भिंतीवर जसं काल निर्णय असावं तसं भिंतीवर घड्याळ सुद्धा असावं, कारण कॅलेंडर तुम्हाला तारीख दाखवेल तर वॉच तुम्हाला सांगेल टायमाचं महत्त्व. धनाजी, तुषार आणि देवीदास या सगळ्यांकडून एक वॉच दिलं जात आहे. मॅन ऑफ द मॅचच्या माध्यमातून एवढी सगळी बक्षिसं. निश्चितच आम्ही म्हणतो आमचा सण आम्ही साजरा करतो दिवाळी, आणि दिवाळीला खूप सारं बोनस आम्हाला प्राप्त होत असतं, परंतु ही खेळ आणि या खेळाची कवाली आमच्यासाठी सगळ्यात मोठी दिवाळी. आणि या दिवाळीचा जल्लोष या ठिकाणी चालू झालेला आहे. 2 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारीपर्यंतचा हा प्रवास या ठिकाणी बसलो आम्ही. डेस्टिनेशनपर्यंत पोहोचायचं आहे. पोहोचू शकू याचं कारण सुंदर नियोजन, काही कमी या ठिकाणी ठेवली नाही शिवाजी केंबारी यांनी. कॅपमध्ये चेंडू आहे, फटका चांगला सजवला आहे. तत्पूर्वी दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, वेगाने क्षेत्ररक्षण पोहोचला. आणि या बस मात्र क्विक ॲक्शन पाहायला मिळाल्या. एका क्षणाला या 4 ॲक्शन पाहायला मिळतात. वेगाने धावणं आणि त्या क्षणाला चेंडू खाली असेल तर वाकणं, पुन्हा एकदा चेंडूला हात लावणं, चेंडू उचलणं आणि तेवढ्याच वेगानं फेकणं, हे सगळं कठीण असतं. परंतु क्रिकेटमध्ये हे कठीण काम तुम्ही जर सोपं केलं ना तर सातत्याने क्रिकेटमध्ये तुम्ही चांगले खेळाडू म्हणून शोभाल. आणि तेच ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये असताना खेळाडू या ठिकाणी करताना तुम्ही पाहू शकाल. चांगलं क्षेत्ररक्षण, 2 धावा संघासाठी वाचल्या. यावेळेस फटका चांगला आहे, ओव्हर पिच बॉल, चेंडू बराच वेळ हवेमध्ये, बॅट्समन लॉफ्टेड इन द एअर, परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक चुकी करणार नाही. एक चांगला झेल पकडला गेला, कारण सांगणार नाही. सूर्याची किरणं डोळ्यामध्ये जरी असली तरी शेवटच्या मुवमेंटला झेल पकडला गेला. जी माणसं कारण सांगतात यशोगाथा कधीच त्यांच्या गळ्यामध्ये हार घालत नाही. जी माणसं कारण सांगत नसतात ती माणसं यशस्वी होतात. तुम्ही कारण सांगाल तर अपयशाचं कारण बनाल, तुम्ही कारण सांगणार नाही तर यशाचं गमक ठराल. म्हणून की काय, यावेळेस कारण सांगितलं नाही. डोळ्यामध्ये सूर्याची किरणं होती, परंतु हात पुढे केले गेले आणि यावेळेस मात्र झेल कॅरी केला गेला. वाटलं होता कठीण झेल आहे, परंतु सोपा केला आणि सोपा केलेला झेल अतिशय डॉली कॅच प्रमाणे पकडला गेला. बॅट्समनला माघारी धाडण्यापलीकडे यावेळेस मात्र यशस्वी झालाय. क्षेत्ररक्षक सिंहाचा वाटा उचलला. मी तर म्हणेन मिड विकेटला होता, लॉंग रनला येण्यासाठी खूप वेळ लागला, वेगाने पोहोचला. निश्चितच फुटवर्क होतं, पदलालित्य दाखवलं, वेगाने पोहोचला. म्हणून की काय, क्रिकेटमध्ये तुमचं शरीर ना थोडंसं फ्लेक्झिबल असावं लागतं आणि या ठिकाणी फ्लेक्झिबिलिटी दाखवली. माइंड सेट होतं, डोकं थोडं शांत ठेवलं. एक चांगला झेल या ठिकाणी पकडला गेला. हाच आहे मित्रांनो क्रिकेट. क्रिकेटमध्ये इम्प्रोव्हायझेशनला खूप महत्त्व आहे आणि अशा प्रकारचं इम्प्रोव्हायझेशन तुम्ही दाखवाल ना तर सातत्याने तुम्ही विजयी व्हाल, यात तीळ मात्र शंका नाही. बॅट्समन बॅक टू द पॅव्हेलियन. बॅट्समन खेळपट्टीवर पोहोचलाय. रोहित स्ट्रायकिंग एंडवर आहे. नक्कीच प्रशांत आणि रोहित हे 2 नवीन खेळाडू. अंपायर पुन्हा एकदा घोषित करतील. हा सुद्धा चेंडू ग्राह्य पकडला जाणार नाही. उजव्या स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू फेकला गेलाय. वाईड बॉल.
मिस्टर बिग स्ट्रोक, फटका पुन्हा एकदा फसलाय, चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, जजमेंट योग्य होती, चेंडू हाताला ब्रश करून निघून गेलाय, धरणीला चेंडू दान केला गेला, फायदा मिळणार नाही, विकेट सुद्धा नाही आहे. निश्चितच जर आपण झेल सोडाल ना तर गोलंदाज त्याची क्वालिटी दाखवू शकत नाही. तुम्हाला जर गोलंदाजाचं मनोधैर्य वाढवून त्याची क्वालिटी तुम्हाला स्वीकारायची असेल, एक चांगला बॉलर्स म्हणून त्याचं नाम तुम्हाला घ्यायचं असेल तर सातत्याने बॅकअप महत्वाचा आहे. टी फॉर टीमवर्क, यस 3 धावा, तुमच्या सांघिक खेळाला महत्व आहे. कारण क्रिकेटमध्ये एकाने जरी चुकी केली तर मात्र सगळ्यांना त्याचा परिणाम भोगावा लागतोय. 3 धावेने धावफलक पुढे सरकेल. धावा त्या धावफलकावर 23 रन्स ऑन स्कोरबोर्ड, 23 धावा धावफलकावर. आतापर्यंत आपण बघतोय जयेश गोलंदाजी करत होता, 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. पहिल्या षटकाचा विचार केला, पहिलं षटक सुधीरनं हाताळलं, 10 धावा खर्च केल्या. त्यानंतर जयेश आला, जयेशने 13 धावा खर्च केल्या. टीमची टोटल 10+13 = 23 रन्स, 23 धावा धावफलकावर. मंडाटरी पॉवर प्ले संपुष्टात येतोय. आपण बघितले 12 चेंडू खूप महत्वाचे आणि या 12 चेंडूमध्ये तुम्ही जर एक जबाबदारीने गोलंदाजी करून विकेट टेकिंग बॉलिंग जर केली ना तर उर्वरित येणाऱ्या गोलंदाजावर थोडंसं दडपण कमी झालं असतं. हा चेंडू यावेळेस मात्र थोडासा फुलटॉस चेंडू होता. मी तर म्हणेन अंपायर यावेळेस मनामध्ये संशयाची पाल चुटपुटली आणि पुन्हा एकदा फलस्वरूप अंपायर डिसिजन देतील. यस, इट इज अ वाईट बॉल. एक अवांतर धाव संघाच्या टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाईल. 10 धावफलकावर 24, यस 25 धावा धावफलकावर आपण बघतोय. यस वाईट बॉल आणि धावून काढलेली 1 धाव, एकंदरीत 2 धावा, 25 धावा धावफलकावर. वातावरण पूर्णपणे थंड, झाडाची पालं सुद्धा अजिबात हालत नाहीयेत कारण दुपारचं वातावरण आहे. परंतु ही हालचाल या मैदानामध्ये तुम्ही पाहू शकाल, ज्या पद्धतीने समुद्रामधील असणाऱ्या प्राण्यांची हालचाल, पक्ष्यांची हालचाल. कधी कधी आम्हाला काही पक्षी समुद्रामध्ये सुद्धा आढळतात की जे खऱ्या अर्थानं मान वर डोकावतात. ती हालचाल इन्स्टिंक्टने होत असते, उपजत स्वभावाने. त्याच्यामध्ये कौशल्य असतं आणि क्रिकेटमध्ये कौशल्याची हालचाल झाली तर विजय व्हाल. आणि या ठिकाणी थोडंसं चाचपडणं वेगळं झालं तर या परिणामाला सामोरं जावं लागेल. एज लागली गेली आणि यावेळेस मात्र मिळतोय नशिबाचा 1 चौकार. 4 धावा बाईच्या स्वरूपात धावा मिळतील. यस, निश्चितच चेंडू निघून गेलाय, लॉंग स्टॉपला जाऊन थांबलाय. तत्पूर्वी 4 धावा मिळतील. या 4 धावेने धावसंख्या थोडीशी उभारताना पाहायला मिळेल, जणू काही गुलमोहरीप्रमाणे वाढताना या ठिकाणी पाहायला मिळेल. एखादी फुलवेलीची बाग बघावी आणि काही क्षणात त्या बागेचं रूपांतर स्मशानामध्ये व्हावं. एका बाजूला धावसंख्या थांबवली होती आणि पुन्हा एकदा धावसंख्या येताना पाहायला मिळाली. डगआउटमध्ये थोडंसं शांततेचं वातावरण आणि आत्ता मात्र डगआउटमध्ये हास्याचं वातावरण. ओव्हरपिच बॉल. क्रिकेट आहे मित्रांनो, जणू काही जीवन आणि क्रिकेट या समांतर गोष्टी आम्हाला सांगून जातात. अफाट आईशा मैदानी तू येशी वेळोवेळी, काळ करी बघ गोलंदाजी जमुनी आपली खेळी. आणि काळ प्रत्येकाची वाट बघतोय म्हणून की काय, फक्त कर्तृत्व करत राहा. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आणि ज्या वेळेला तुम्ही कर्तृत्व कराल, तुम्ही तुमच्या कर्मापासून वेगळं राहायचं नाही. कर्मण्यवादी कारस्य मा फलेषु कदाचन. करायचं आहे, मिळेल की नाही हे आम्हाला माहीत नाही, परंतु अपेक्षा अपेक्षा आणि अपेक्षा. खोलवर टप्प्याचा चेंडू, लवडी स्ट्रेट ड्राईव्ह. यावेळी स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, बॅकअप सुद्धा शेवटच्या मोमेंटला पाहायला मिळते. तत्पूर्वी 1 सिंगल धाव. 1 धावा 1 धावा यावेळेस मात्र येताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेटमध्ये एका धावेला महत्व आहे. ज्या पद्धतीने परीक्षेमध्ये एका गुणाला, राजकारणामध्ये एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका रनला अतिशय अनन्यसाधारण महत्व आहे. 1 धाव महत्वाची. यावेळेस आपण बघू शकाल स्टँडर्ड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे. जजमेंट चुकली गेली, झेल नाही, परंतु चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. दोन्ही गोष्टींमधून निघून गेलाय. अर्थातच तेल नाही, तूप सुद्धा नाही, हाती राहिले फक्त आणि फक्त धुपाटणं. चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा येतील. टीमची टोटल तुम्ही बघू शकाल, धाव फलकावर धावा आहेत त्या 35 धावा.
तिसरं षटक मार्गस्थ आहे. सुधीर या षटकामध्ये थोडासा मार खाताना पाहायला मिळतोय. आम्ही गावरान भाषेमध्ये म्हणतो ना की हाणामारीचं षटक या ठिकाणी थोडंसं चालू झालंय, कारण सुधीरच्या या चेंडूवर आलेला हा चौकार सांगून जातो. यस, हाणामारीचं षटक. जणू काही लसित मलिंगा स्टाईलने गोलंदाजी करतोय. ओव्हरपिच बॉल होता. खेळाडू बघत राहिला चेंडूकडे. चेंडू निघून गेलाय उलकानी देऊन बाउंड्री लाईनच्या बाहेर. खेळाडू जेव्हा प्रेक्षक बनतात ना तेव्हा मात्र निश्चितच प्रतिस्पर्धी संघाच्या डगआउटमध्ये टाळ्यांचा उद्घोष होताना तुम्ही बघू शकाल. स्वीट साऊंड कानावर आदळला आणि रूपांतर झालं या षटकारामध्ये. रन्स मिळतील 6. षटकार. जी धावसंख्या उभारण्याचं काम या ठिकाणी होतंय ना, ती कंटिन्युटी, ते सातत्य या ठिकाणी पाहायला मिळतंय या धावांमध्ये. धावसंख्या 6 ने पुढे सरकली. धावा आहेत त्या धावफलकावर तब्बल 41 धावा. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, एक महत्त्वपूर्ण विकेट सुधीरने घेतली होती. आणि आता मात्र तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा सुधीरला बोलावलं विश्वास ठेवून, पण या विश्वासाचा पाणीपत या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. ओव्हरपिच बॉल, पुन्हा एकदा एक ताकदीचा वापर या ठिकाणी केलाय. एक चांगला प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय, फटका सजवलाय, परंतु धावा मिळतील 2. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तत्पूर्वी षटक संपलं. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर टीमची टोटल तुम्ही बघू शकाल. धावा त्या धावफलकावर 43, गडी गमावलेत 2. निश्चितच 2 गड्यांच्या मोबदल्यात 43 धावा. एक चांगली धावसंख्या तुम्ही बघू शकाल. 14-33, 34च्या पुढे सरकलेला संघ या ठिकाणी आपण पाहतोय. चांगली बॅटिंग करतोय पाटगाव संघ. कानोळ संघानं नाणेफेक जिंकून घेतलेला क्षेत्ररक्षणाचा निर्णय हा योग्य आहे की अयोग्य, ते खेळाडू काही सेकंदात, काही मोमेंटला पुढील इनिंग मध्ये सांगून जातील. यस, घेतलेला निर्णय हा योग्य होता की अयोग्य होता. सामना आमच्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी, यूट्यूबच्या माध्यमातून यूट्यूब व्ह्युअर्ससाठी आणि अर्थातच आम्हाला समालोचन करण्यासाठी आणि आमच्या या संपूर्ण नियोजन समितीचे अध्यक्ष सन्माननीय सुहासजी केंबारी यांच्या आयोजनासाठी दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच माळीनगर आणि उगळेआली दोन्ही संघाचे कर्णधार आपण जिथे कुठे असाल तिथे सज्ज व्हायचा आहे. आवाज आपल्या कानापर्यंत आला असेल तर निश्चितच आपण रेडी व्हायचा आहे. उगळेआली आणि माळीनगर या 2 संघाच्या दरम्यान दुसऱ्या फेरीतील पहिली लढत या ठिकाणी चालू होईल. तत्पूर्वी बॅक टू क्रिकेट. 3 षटकांचा खेळ झालाय. पाटगाव टीम 2 गडी गमावलेत आणि धावफलकावर धावा असतील 43 धावा. चांगली सुरुवात, ब्लेझिंग स्टार्ट बाय द पाटगाव टीम. या व्यासपीठावर सन्माननीय अजयजी आत्रे साहेब, त्याचबरोबर तेलवणी साहेब या 2 व्यक्तिमत्वाचं आगमन झालंय. आपण आलात, आम्ही आपले आभार व्यक्त करतो. सहर्ष आनंदमय स्वागत असेल. शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा, विधायक सर्व क्षेत्रातील मान्यवर या व्यासपीठाकडे वळलेले आहेत. हाच क्रिकेट 7 समुद्रापलीकडे जाऊन पोहोचलाय. कारण निश्चितच नरेश सर, यापूर्वीचा जर आम्ही क्रिकेट बघितला 10 ते 15 वर्षापूर्वीचा, तर आमच्या घरातील माणसं आम्हाला बोलायची, तू काय मोठा सचिन तेंडुलकर होणार आहेस का? तुमच्या गल्लीपुरतं खेळायचं, गल्लीतच मरायचं. आणि खऱ्या अर्थानं हा क्रिकेट गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचला. हॅट्स ऑफ करेल मी संतोषजी नाणेकर यूट्यूबच्या माध्यमातून, त्याचबरोबर 10 क्रिकेटच्या माध्यमातून. हाच क्रिकेट कोणता खेळाडू कोणत्या गावातील आहे, कोणत्या घरातील आहे, कोणत्या गल्लीतील आहे, कोणत्या उंबऱ्यावरचा आहे, कोणत्या क्षणाचा आहे आणि किती क्वालिटीज आहे हे पोचवलं गेलं. आणि आज या संपूर्ण क्रिकेटला सोन्याचे दिवस आणण्याचं काम या यूट्यूबच्या माध्यमातून केलं जात आहे. हॅट्स ऑफ. आणि स्वतःचं इम्प्रोव्हायझेशन, स्वतःमध्ये असणारी कला या ठिकाणी पुन्हा एकदा प्रदर्शित करण्याचं काम अनेक प्रकारच्या खेळाडूंच्या माध्यमातून केलं जात आहे. हाच क्रिकेट 2021 मध्ये आम्हाला पाहायला मिळतो आहे. कैलासवासी रामचंद्र स्मृती चषक 2021. बॅक टू क्रिकेट. गोलंदाज तयार. 3 षटकांचा खेळ झालाय. 43 धावा धावफलकावर. प्रकाश तमसोमा ज्योतिर्गमय आम्हाला हवाय. आमच्या आयुष्यामध्ये अंधार नकोय, आम्हाला फक्त उजेड हवाय. सहजासहजी तुम्हाला काही मिळणार नाही. कारण चांगली जागा निर्माण करायची असेल ना तर स्वतःच्या काळजाला टोचून घ्यावं लागतं. कारण एक फूल पायरीवर आहे आणि एक फूल ईश्वराच्या गळ्यात आहे. पायरीवरच्या फुलानं ईश्वराच्या गळ्यातील फुलाला प्रश्न केला, आपण दोघे सख्खे भाऊ, मी पायरीवर आणि तू ईश्वराच्या गळ्यात कसा काय? तेव्हा त्याने सांगितलं, मी स्वतःला टोचून घेतलं आणि तुला टोचलं, तू रडायला लागलास, तुला फेकून दिलं, तू जाऊन पायरीवर पडलास. म्हणून की काय, टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडालाही देव पण येत नाही. कुछ फाणी के लिए कुछ खोना भी पडता है. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट प्रदान आदान कराल तेव्हा तुम्हाला काहीतरी मिळेल, यात शंका नाही. गोलंदाज तयार.
यावेळेस मात्र फटका चांगला आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक, जजमेंट चुकली गेली, एक डॉली कॅच होती. निश्चितच तुम्ही चुका कराल तर निश्चितच तुम्ही अपयशाचं कारण ठराल. कारण एक यशस्वी माणसाचं सुंदर वाक्य आहे, तो यशस्वी माणूस म्हणतो की जेव्हा खेळाडू पहिल्यांदा स्वतःच्या गावाचा आणि स्वतःच्या टीमचा विचार करतो ना, तेव्हा तो तुमच्या यशाचं कारण ठरतो. कारण क्रिकेटला खूप वेगळे दिवस आले आहेत, व्यवसाय क्रिकेट खेळला जातोय, कमर्शियल सगळं काही चालू आहे. म्हणून की काय, पहिल्यांदा तुम्ही तुमच्या टीमचा विचार करा, पहिल्यांदा तुम्ही तुमच्या गावाचा विचार करा. यावेळेस पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू गॅप मध्ये आहे. यावेळेस शॉर्ट फाईनवर डीप फाईंडिंगला चेंडू निघून जाईल, लॉंग स्टॉप, बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेळानंतर आलेला हा चौकार आहे, 4 ने धावसंख्या पुढे सरकली. धावा आहे त्या धावपलकावर आतापर्यंत तुम्ही बघू शकाल 53 धावा, 53 रन्स आतापर्यंत या षटकातील. प्रत्येक चेंडूचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर 0, तिसऱ्या चेंडूवर आलेला चौकार, झेल सुटला होता, आणि चौथ्या चेंडूवर 4 धावा. झेल सोडाल तर निश्चितच म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस. यावेळेस फटका चांगला की वाईट, या प्रश्नाचं उत्तर पाहायला मिळेल. ओ हो, व्हॉट अ जजमेंट. विकेट किपरनं सांगितलं, भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. आणि ज्या वेळेला पाठीशी हात असतात ना, तेव्हा आम्ही सातत्याने अभिमानाने पुढे जात असतो. स्वतःचं कर्तृत्व आणि बॅकअप या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणून की काय म्हटलं जातं मित्रांनो, अफाट ऐशा मैदानी तू येशी वेळोवेळी, काळ करी बघ गोलंदाजी जमुनी आपली खेडी, मागे टपला एष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. प्रत्येकाला चकवायचं आहे तेव्हा तुम्हाला धाव मिळेल. निश्चितच सुनील गावस्कर सर आणि त्यांच्यावर आधारित या अनेक पंक्ती लिहिल्या गेल्या. या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. थांबायला वेळ नाहीये, कारण जे वाट बघतात ते अजूनपर्यंत वाटच बघत राहिलेले आहेत. कधी एकदा ट्रेन येईल. 9 महिने ट्रेन बंद होती, आता कधी कधी थोडीशी चालू झाली, ती सुद्धा सगळ्यांना योग्य वेळेतच मिळेल. आमच्याकडे सगळं काही आहे, फक्त तुम्हाला देण्यासाठी वेळ नाही आहे. इच्छा ठेवावी लागेल तेव्हा तुम्हाला मार्ग सापडेल. प्रबळ इच्छाशक्ती, विल पॉवर तुम्हाला तुमची जागी करावी लागेल. 6वं षटक, 5वं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज प्रकाश गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 2 चौकार तर वसूल केलेत बॅट्समनच्या माध्यमातून. प्रकाशने थोडंसं कमबॅक केलंय. आपण बघतोय खांद्याचा पुरेपूर वापर, चेंडू रिलीज करताना वेगाने का होतोय याचं कारण पूर्णपणे खांद्याचा वापर. परंतु एक चांगला स्ट्रोक्स पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. डोक्याला हात लावलाय आणि यावेळेस मात्र गोलंदाज स्वतःला विचारतोय, हाउ इज दॅट, क्या चल रहा है, कैसा है. कारण मी प्रयत्न करत असेल, माझे प्रामाणिक प्रयत्न चालू आहेत आणि या प्रामाणिक प्रयत्नांना अनेक क्षेत्ररक्षकांची साथ लाभत नाही. म्हणून की काय, सातत्याने चौकार येताना पाहायला मिळत आहेत. षटक संपलंय, 4 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. टीमची टोटल धावफलकावर तुम्ही बघू शकाल, धावसंख्या आहे ती 57 धावा. एक चांगली धावसंख्या उभारलेली आहे. अजून शेवटचं षटक, अर्थातच शेवटचे 6 चेंडू, शेवटची 5 मिनिटे गोलंदाजासाठी सुवर्ण संधी असू शकते का. कारण मी तर म्हणेन एक क्रुशल मोमेंट असते आणि त्या क्रुशल मोमेंटला चांगल्या गोलंदाजाने येऊन चांगलं काम जर केलं तर हिरो ठरण्याचं काम या ठिकाणी तुमच्या माध्यमातून केलं जाईल. 4 षटकांचा खेळ झाला, 57 धावा धावफलकावर. चांगली सुरुवात, चांगली बॅटिंग. या 24 चेंडूमध्ये 57 धावा पाटगाव टीमने दाखवलं. यस, हम भी किसी से कम नहीं, जमाने में हमसे बढ़कर कौन है. 57 धावा धावफलकावर 24 चेंडूंचा खेळ झालाय. थोडी थोडी हवा पुन्हा एकदा पूर्वेच्या दिशेला वाहू लागलेली आहे. आदमी ओ नहीं होता जो हवा के साथ बदले, आदमी ओ होता है जो हवा का रुख बदले. आणि यावेळेला मात्र प्रवाहाच्या विरोध दिशेला पोहण्याचं स्वप्न गोलंदाजांना दाखवावं लागेल, कमबॅक करावं लागेल. तेव्हा या धावसंख्येचा डोंगर आहे त्याला कुठेतरी खुरपणी लावून तुम्ही एक भगदाड पाडू शकता. 57 धावा धावफलकावर अमोल शेवटचं षटक मार्गस्थ. हो हो हो, निश्चितच कमी मेहनत जास्त फायदा. वाईट बॉल, अच्छी गेंदों का सन्मान करो और बुरी गेंदों का अपमान करो, हे सूत्र बॅट्समनच्या मनामध्ये आहे. चेंडू निघून चाललाय आणि निश्चितच डाळ जर चांगली शिजत असेल ना, तिच्यामध्ये उगाच चमचा कशाला टाकायचा, ती पूर्ण शिजून द्यायची. चेंडू वाईट चाललाय, बॅट आडवी करायची नाही. फुकटचा मिळाला हा एक धाव. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, इनसाइड आउट, पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू उडवलाय. तत्पूर्वी डीपमध्ये कव्हर स्वीपरला एक क्षेत्ररक्षक आलाय, 2 धावा मिळतील. एकच धाव, कारण एक शॉर्ट रन. याला म्हणतात फेरी फुकट होणं.
हो हो, काय स्ट्रोक आहे क्रिकेटचं मादक सौंदर्य आणि त्याचा पुरेपूर आस्वाद आमच्या सर्व क्रिकेट रसिकांना दाखवताना जबरदस्त स्ट्रोक परफेक्ट मिड ऑफ द बॅट चेंडू फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार 6 धावा. तुम्हाला तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल करायचा असेल तर वर्तमान तेवढ्या ताकदीचा असायला हवा. याचसाठी केलाय अट्टास. 6 जानेवारीचा दिवस गोड व्हावा. ओ हो, माफ करा 6 फेब्रुवारी. कॉपी बुक स्टाईलने पुन्हा एकदा जणू काही रिप्ले बघतो की काय. पुन्हा एकदा एक षटकार जबरदस्त. उधळवून लावले. नेस्त नाबूद करण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. निश्चितच मगाशी नरेश सरांनी सांगितलं दिल्ली खूप दूर आहे परंतु दिल्लीचंही तख्त राखतो. महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक प्रकारचे इतिहास घडले गेले आणि ते इतिहास नरेश सर सातत्याने सांगत असतात. खूप चांगला अभ्यास आहे. यावेळेस मात्र सफल झाले होते. अंपायर डिसिजन हवेमध्ये बोट असेल, बॅट्समन मधल्या स्टंपवर होता, पायमध्ये होता आणि यावेळेस मात्र विकेट जाताना पाहायला मिळते. 1 मोर विकेट जाऊन पुन्हा एकदा एक विकेट. आतापर्यंत पाटगाव टीमने गमावलेली ही 4थी विकेट. यश लवकरच बाद झाला होता, डक विकेटचा शिकार होता आणि त्यानंतर मात्र उर्वरित सगळी जबाबदारी येणाऱ्या बॅट्समनने आपापली जबाबदारी पार पाडली आणि त्यानंतर मात्र एक चांगली पार्टनरशिप आपण बघितली रोहित आणि कल्पेच्या माध्यमातून. चांगली बॅटिंग या ठिकाणी केली रोहितने आणि त्यानंतर एक चांगली भागीदारी पाहायला मिळाली. या भागीदारीचं फलस्वरूप आपण बघू शकाल धावफलकावर धावा आहेत त्या 71 धावा 71 रन्स. खूप चांगली धावसंख्या मी तर म्हणेन पहिल्या इनिंग मध्ये चालू आहे. पाटगाव टीमच्या डगआउटमध्ये प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाचं वातावरण आणि तेवढ्याच घामाच्या धारा तुम्ही बघू शकाल कानोल टीमच्या क्षेत्ररक्षकांच्या चेहऱ्यावर. याचं कारण आहे 71 धावा धावफलकावर बनलेल्या आहेत. अजूनपर्यंत या धावसंख्येची गती थांबवायची कशी ही उद्दिष्टे समोर ठेवावी लागतील आणि ती गोलंदाजी उर्वरित चेंडूमध्ये करावी लागेल. गोलंदाज तयार अमोल, नाव चांगलं आहे, अनमोल कामगिरी करावी लागेल. आउट ऑफ द ऑफ स्टंप थोडा बाहेर होता. अंपायरने निरीक्षण केलं गेलं. वाईट चेंडू नाहीये. क्रिकेटचं क्षेपणास्त्र थोडंसं वापरलंय. कॉन्सन्ट्रेशनला महत्व आहे मित्रांनो. जेव्हा तुमचं अष्टदिशा लक्षावधान एखाद्या कोणत्याही गोष्टीकडे असताना तेव्हा ती गोष्ट तुम्ही आरामात यशस्वी करू शकता. फक्त गाडी जर एक्सप्रेसवर चालवत असाल ना 120च्या स्पीडला तर तुम्हाला तीनही आरसे व्यवस्थित बघायचे आहेत की गाडी कुठे चालली आहे, पाठीमागून कोणी येतंय की नाहीये, ओव्हरटेक कसं करायचं आहे. आणि यावेळेस मात्र विकेट किपरने थोडंसं इम्प्रोव्हायझेशन दाखवलंय. अंपायर डिसिजन देतील. धावा नाही आहेत परंतु विकेट मात्र गेली. अर्थातच या ठिकाणी सगळे खेळाडू एकत्र जमतायत. याच कारण पहिला डाव या ठिकाणी संपला. शेवटचं षटक सुद्धा या ठिकाणी संपुष्टात येत आहे. टीमची टोटल पाटगाव टीमने चांगली बॅटिंग केली. 5 षटकामध्ये धावा जमावल्या. धावफलकावर 71 धावा. गोलंदाजी चांगली अमोलने कमबॅक केलं. शेवटचे 2 चेंडू निर्धाव फेकले गेले. 71 धावांवर हा रथ येऊन थांबवला. मुसक्या थोड्या आवळल्या गेल्या परंतु पुन्हा एकदा तुम्हाला विराजमान होऊन तुम्हाला यशाच्या खुर्चीवर जर विराजमान व्हायचं असेल तर मात्र थांबून जमणार नाही. 72 धावांची आवश्यकता. 5 षटकं 30 चेंडू आणि 72 धावा होतील की होणार नाही हे पुन्हा एकदा सांगण्यासाठी या वर्तमानातील गोष्टींची न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पुण्यावरून या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक चांगला माणूस आदर्श आमचे आयडॉल सन्माननीय नरेश सर पुन्हा एकदा मायक्रोफोनवर आमंत्रित करेल. थँक्यू सो मच. धन्यवाद.
आम्हा भयभीत करी. रणांगण मैदानामध्ये आपण पाहतोय मैदानाचं रणांगणामध्ये झालेलं रूपांतर आणि प्रत्यक्षात रणांगणामध्ये सुरू असलेलं रणकंदन युद्धापेक्षा वेगळा सामना अजिबात नाही. क्रिकेटच्या सामन्यामध्ये फक्त संहार नसेल, अर्थात रक्तपात नसेल, परंतु भीषणता दाहकता तशीच आहे जी युद्ध प्रसंगी असते. दोन संघ एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकांच्या समोर येतात आणि बनवलेल्या धावांचा पाठलाग करत असताना एकमेकांचा पाडाव करण्यासाठी सज्ज होतात. ही आहे क्रिकेटची लढाई. तर चला मैदानामध्ये पहिलं षटक सुरू होणार आहे. सामना आहे पाटगाव विरुद्ध कानोळ. कानोळ संघाने टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि पाटगाव संघाला निमंत्रण दिलं. 71 धावा विजयासाठी 72 धावांचं आव्हान पाटगाव संघानं कानोळ संघासमोर ठेवलेलं आहे. निश्चित पुन्हा एकदा मोठं आव्हान. आज सकाळपासून असं आपण बघितलं, बऱ्याच वेळा मोठ्या आव्हानांचा पाठलाग करत असताना पाठलाग करणाऱ्या संघाची दमछाक झालेली आहे. का हा सामना त्याला अपवाद ठरेल. हा चेंडू ओहो चांगला फटका लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक तयार, तिथे टिपतो झेल मात्र सुटतो सीमारेषा पलीकडे. 4 धावा. चेंडू चांगला होता, क्षेत्ररक्षणाची रचना योग्य होती, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक देखील तयार होता, परंतु तो खर तर विकेटला जन्म देणारा चेंडू टाकला होता गोलंदाजानं. विकेट मात्र ओहो व्हॉट अ शॉट, काय देखना शॉट आहे. राजेश आईश फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून षटकार. सुंदरता नजाकत होती त्या फलंदाजीमध्ये आणि अफलातून टायमिंग होतं त्याच्या बॅटमध्ये. पहा सुरेख फटका, म्हणजे पाहत राहायला लावणारा हा षटकार आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून अत्यंत सुंदर फटका, लाजवाब. कौशल्य फलंदाजाचं लक्षात येतं. पहिल्या चेंडूवरती त्याला जीवदान मिळालं, दुसऱ्या चेंडूवरती त्यानं गोलंदाजाला आसमान दाखवलं. जीवदानाची किंमत हीच असते क्रिकेटमध्ये आणि तुम्हाला खूप मोठी किंमत मोजावी लागते. यावेळेस डाव्या इष्टेवर टाकलेला हा चेंडू फाईन लेगला चेंडू जातो. हो 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 इथे पाहायचंय बोट आकाशाकडं. यस, आणि फलंदाज होईल बाद. धक्का पहिला. दहा धावा धावफलकावरती आहेत. पहिला फलंदाज खूप चांगली बॅटिंग. आम्ही पहिल्या चेंडूवरती चौकार बघितला जिथे झेल सुटला होता. दुसऱ्या चेंडूवरती त्यानं षटकार ठोकला आणि यष्ट्यांवरती जाणारा चेंडू जर फलंदाजानं बॅट व्यतिरिक्त जर शरीराच्या कोणत्याही भागाने अडवला तरी त्याला लेग बिफोर विकेटच्या रूपानं बाद देण्याचा अधिकार पंचांना आहे. LBW पायचित अपील गोलंदाजाचं उचलून धरलं आणि तिथे फलंदाज सचिन बाद झाला. 3 चेंडूमध्ये त्याने बनवल्या 10 धावा. चांगली सुरुवात त्याने दिली होती. अधिक काळ तो मैदानामध्ये असायला असता तर चित्र निश्चित वेगळं दिसलं असतं, परंतु तो आता बाद होऊन परतोय. नवीन आलेल्या फलंदाजांवरती जबाबदारी असेल. अमोल 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाजीला येतोय. खरं तर क्रिकेटमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती येणारा फलंदाज हा निश्चित संघातला सर्वोत्तम फलंदाज असतो कोणत्याही संघामध्ये. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. ओहो क्लीन बोल्ड, फ्लिक करायचं होतं, चेंडूनं डावी यष्टी उडवली. लागोपाठचा दुसरा फलंदाज बाद. उगले आळी माळीनगर या दोन्ही संघाच्या संघनायकांना आम्ही विनंती करतो आपण टॉस साठी चला. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना या दोन संघामध्ये आपण बघणार आहोत. तर जाऊ मैदानामध्ये जिथे धाव फलकावरती धावा 10 आणि 2 फलंदाज गमावलेले आहेत. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती चौकार षटकार ठोकल्यानंतरही गोलंदाज रोशन इथं सामना रोशन करतोय. काय ओहो हॅट्रिकचा चान्स होता इथे. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती होता गोलंदाज, परंतु हॅट्रिक तो नोंदवू शकलेला नाही. स्वप्न असतं गोलंदाजाचं आयुष्यामध्ये हॅट्रिक घ्यावी आणि इथे
ही हॅट्रिकची संधी गमावलेली आहे गोलंदाजानं. भारताकडून देखील अनेक असे गोलंदाज आहेत की ज्यांनी हॅट्रिक्स घेतलेले आहेत. दीपक चहरने अलीकडच्या काळामध्ये हॅट्रिक नोंदवलेली आहे. अर्थात तो टेनिस बॉल क्रिकेटचा खेळाडू आहे. अकरा धावा धावफलकावरती आहेत. जसप्रीत बुमराहनं टेस्ट मध्ये हॅट्रिक घेतली. खरं तर ती हॅट्रिक पंचांनी तो फलंदाज नाबाद ठरवलं होतं, परंतु DRS चा वापर झाला आणि तो फलंदाज बाद झाला, त्यामुळे ती हॅट्रिकची नोंद झाली. मोहम्मद शामीनं देखील हॅट्रिक, कुलदीप यादवनं देखील हॅट्रिक घेतलेली आहे. खरं तर त्यापूर्वी चेतन शर्मा, कपिल देव यांनी वन डे मध्ये हॅट्रिक घेतली होती, तर हरभजन सिंग आणि इरफान पठाण यांनी कसोटीमध्ये हॅट्रिकची नोंद भारताच्या वतीने केलेली आहे. अशा अनेक गोलंदाज आहेत. या मैदानामध्ये ही संधी मात्र गमावली. दरम्यानच्या काळामध्ये आपण बघू शकतो सामन्यामध्ये काही रंगत निर्माण होते का. दुसरं षटक सुरू झालेलं आहे. विजयासाठी तब्बल 72 धावांचा आव्हान. डाव्या एष्टीवरचा चेंडू ग्लान्स केला आणि डीप स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर पाठवला. 6 धावा, 4 धावा. हॅलो, दुसऱ्या फेरीमध्ये उगळ्याली वर्सेस माळीनगर. माळीनगर टॉस विन. निर्णय आहे क्षेत्ररक्षणाचा. माळीनगर संघाने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. आपण पाहतोय अनोख्या स्टाईल मध्ये खेळलेला फटका खूप लेट खेळला होता आणि थर्ड मॅनच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषे बाहेर. 4 धावा. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाज मयूर वरती पहिल्या 2 चेंडू मध्ये मोठा हल्ला. लोअर फुल टॉस वरती मात्र लॉंग ऑन ला टिपला झेल. खराब फटका. तिसरा फलंदाज बाद. राहणं गरजेचं आहे. त्यामुळं भागीदारी होणं खूप महत्वाचं आहे. कारण भागीदाऱ्या ह्या छोट्या छोट्या भागीदाऱ्या सुद्धा रिकरिंग डिपॉझिटचं काम करतात. ठराविक गुंतवणूक तुम्ही सातत्यानं करत गेला तर खूप मोठी पुंजी हाताला येते आणि तेच आपण क्रिकेटच्या माध्यमातून देखील बघतो. हा चेंडू लॉंग ऑन सीमारेषे बाहेर. षटकार. पोहोचतोय 25 धावा. 25 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स. एका बाजूने गडी बाद होत आहेत, दुसऱ्या बाजूने धावा सुद्धा येत आहेत. 72 धावांची गरज आहे 5 षटकामध्ये. जवळपास प्रत्येक षटका पाठीमागे 14.5 धावांच्या सरासरीने धावायचंय. पुन्हा एकदा फुल टॉस होता स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक समोर आहे, अडवतोय. 1 धाव केवळ अपेक्षित इथे आणि एका धावे बरोबर धावफलक. 2 षटक अजून सुरू आहे. दुसरं षटक सुरू आहे. 26 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ज्यावेळेस तुमच्या हातात विकेट असतील त्यावेळेस शेवटच्या षटकामध्ये मोठा प्रहार करता येऊ शकतात, मोठे हल्ले चढवता येऊ शकतात, परंतु हातात विकेट असणंही महत्वाचं आहे. आणि धावा ज्यावेळेस मोठ्या धावसंख्येचा स्कोर पार करायचा असतो, सरासरीच्या बरोबर प्रत्येक षटका पाठीमागे जायचं असतं.
जर सरासरीमध्ये तुम्ही मागे राहिलात तर मात्र संघावरती मोठं दडपण येऊ शकतं पुढच्या षटकांमध्ये. दुसऱ्या षटकातील काही चेंडू बाकी आहे. डावखुऱ्या हाताचा फलंदाज राजेश ऑन स्ट्राईक, माफ करा सौरभ स्ट्राईक एंडला आहे, राजेश नॉन स्ट्राईक एंडला. सौरभला अजून खातं खोलायचं आहे. राजेशने मात्र एक षटकार ठोकत इरादे दाखवलेत. यावेळेस अपील प्रश्न विचारलाय पंचांकडे, उत्तर कुठलंही येत नाहीये. धावबादची संधी इथे पुन्हा निर्माण होऊ शकते आणि एक धाव इथे अक्षरशः दिवसा ढवळ्या चोरी आम्ही बघितली. तर झेल बाद साठी कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नाहीये हे लक्षात ठेवा. रिव्ह्यू फक्त बीमर आणि धावबाद साठी आहे. रन नाही का, धाव नाही का, विचारा रन आहे का नाही. ही धाव नाहीये, नाही षटक संपल्याचा इशारा असावा. ही धाव आहे नाहीये, तर ही रन नसणार आहे. चेंडू डेड झाल्यानंतर तुम्हाला धावा घेता येत नाही आणि त्यामुळं आपण बघतोय इथे धाव मिळत नाही. धाव फलकावरती 2 षटक संपल्यानंतर 27 धावा, एक धाव कमी केलेले 26 धावा, 3 गडी बाद 26, 13 धावांची सरासरी राखलेली आहे. 14.5 धावांच्या सरासरीने पुढे जायचे. आता 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 49 धावांची गरज आहे. बरोबर ना, माफ करा 72 बनवायचे ना, 18 चेंडू आणि 46 धावा. 15 धावांपेक्षाही जास्त धावांची सरासरी इथून पुढे राखणं महत्वाचं राहील. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू होणार आहे आणि या 3ऱ्या षटकामध्ये कोण आहे रे बॉलर. यश तिसऱ्या षटकाला सुरुवात एव्हाना झालेली आहे आणि एक धाव या षटकामध्ये आतापर्यंत यशच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. अप्रतिम गोलंदाजी. फलंदाजाची मोमेंट फक्त महत्वाची असते ज्यावेळेस गोलंदाज गोलंदाजी करतो आणि त्याची मोमेंट बघून ज्यावेळेस तो गोलंदाज चेंडू टाकतो ना, खर तर तिथेच यश दडलेलं असतं आणि गोलंदाज यावेळेस यशनं दाखवून दिलेला आहे. धावा रोखण्याचा प्रयत्न त्याचा यशस्वी ठरतोय. डावखुऱ्या हाताचा फलंदाज सौरभ स्ट्राईक एंडला. सलामीचा फलंदाज राजेश 3 चेंडू मध्ये त्याने 8 धावा आतापर्यंत आपल्या खात्यावरती नोंदवलेल्या आहेत. पॉवर प्ले संपल्यानंतर बॅटिंग पॉवर प्ले देखील संपला आणि आता डिफेन्सिव्ह अटॅक मध्ये आपण पाहतोय इथे पुन्हा एकदा तोच चेंडू आहे. क्लोन डिलिव्हरी. पहिला चेंडू ज्या पद्धतीने निर्धाव टाकला होता अगदी त्याच पद्धतीनं गुडलेन स्पॉट वरती चेंडू टाकला, हलकासा आत आणला, खाली राहिला, चेंडू उजव्या एष्टीला वळसा घालून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. लागोपाठचा दुसरा चेंडू हा निर्धाव आहे आणि परत एकदा फलंदाज सौरभ स्ट्राईक एंड वरती. 3 चेंडू खेळला, सौरभला अजून खातं खोलायचे. यावेळेस अपील तर केलं गेलं, यष्टी उडवली आणि सौरभ बाद. 4 चेंडू मध्ये बनवल्या सौरभनं 0 धावा. फलंदाज बाद होईल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. फलंदाजांनी जरा पटकन चला.
आणि माझी तर विनंती राहील की आपण क्रॉसिंगचा नियम सोडून द्या आणि टाइम आउटचा नियम लावा. टाइम आउटसाठी क्षेत्ररक्षकांनी अपील करणं बंधनकारक आहे. आपण बघतो ना 10 प्रकारे फलंदाज बाद होतात, परंतु काही नियम असे आहेत की अपील केल्याशिवाय बाद देण्याचा अधिकार पंचांना नाही. म्हणजे तिथे अपील केलं तरच पंच बाद देतात, अपील नाही केलं तर पंच बाद दिलं तर पंचही दोषी ठरतात. उजव्या हाताने राऊंड द विकेट, चेंडू आकाशामध्ये, मिड विकेट क्षेत्ररक्षक, चेंडू खाली टिपला झेल आणि फलंदाज बाद. पडझड सुरूच आहे. एखादा गोविंदा घसरतो आणि सगळा थर ढासळतो. मला वाटतंय पहिल्यापासून इथे 5 फलंदाज अशा प्रकारे कोसळलेले आहेत. डाव उभा करण्याची जबाबदारी मात्र राजेश आणि जयेश वरती आता असेल. पडलेला डाव पुन्हा उभा करायचा आहे आणि विजयाच्या दिशेने संघाला घेऊन जायचे. इथे धावफलकावरती आहेत धावा, 28 धावा. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये संपलेला आहे आणि शेवटचे 2 षटक शिल्लक असताना धावांची गरज आहे 44 धावा. 12 चेंडू 44 धावा. अशक्य या मैदानामध्ये निश्चित म्हणता येणार नाही की आउटफील्ड इतकं सुरेख आहे. सीमारेषा मोठी सीमारेषा आहे, परंतु मैदान इतकं अप्रतिम मैदान आहे. या मैदानामध्ये तुम्ही लेदर बॉल क्रिकेट सुद्धा खेळू शकता. अनेक वेळा मावळ भागामध्ये किंवा कोकण भागामध्ये आम्ही बघितलेलं आहे की भात खाचरांमध्ये क्रिकेटची मैदानं आहेत. मधल्या खाचरामध्ये पिच असतं, तर वरती ग्राउंड असतं, पुढे ग्राउंड असतं, समोर सुद्धा उंच सकल भाग असतो. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा क्रिकेट खेळलेलं आम्ही बघितलेलं आहे. परंतु इतकं सुरेख मैदान या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामस्थ टेंबरे आणि आशिष स्पोर्ट्सच्या माध्यमातून उभं राहिलेलं आहे. त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. ही जागा खरं तर ओबडधोबड असणार आहे, परंतु आपण केलेल्या अथक परिश्रमामुळे आज इथे स्वर्ग फुललेला आहे. जे के मंडप अँड डेकोरेटर्सने मात्र या मैदानाचं सुशोभीकरण करताना 4 चांद लावलेले आहेत. एक सुंदर मैदान, एक दर्जेदार स्पर्धा प्रेक्षकांना त्यामुळे निश्चित बघायला मिळते. यावेळेस फुलटॉस चेंडू होता आणि मिड विकेटला खेळलेला लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक तिथे तयार आहे. 1 धाव, दुसऱ्या धावेला प्रयत्न आणि इथे फेक खराब. 2 धावा. अजूनही अपेक्षा आहे की एखादी धाव मिळेल, परंतु ही काय मिळणार नाही. एका धावेवरच समाधानी तुम्हाला राहावं लागेल. धावफलकावरती 31 धावा. षटक क्रमांक 4 सुरू असताना 5 गडी बाद 31 धावा. लक्ष अजून खूप मोठं आहे. डाव्या हाताने राऊंड द विकेट टाकलेला चेंडू, खूप उंच मारलेला फटका. तिथे शॉट एक्स्ट्रा कव्हर तयार, मात्र झेल सुटला. प्रतिस्पर्ध्याला खिंडीत गाठण्याची चांगली संधी होती इथे क्षेत्ररक्षकांना, परंतु अशा खराब क्षेत्ररक्षणामुळे ती त्यांनी संधी गमावली. 2 धावा इथे मिळतील. धावफलकावरती 33 रन, लॉस ऑफ 5 विकेट. 5 गडी बाद 33. लक्षही मोठं आहे यावेळेस. परफेक्ट शॉट, परफेक्ट टायमिंग.
परफेक्ट षटकार. मोठ्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या संघाला आपण पाहतो हा षटकार कर्जमाफीसारखा सुखावह ठरेल, पण पूर्ण कर्ज माफ होणार नाही. त्यासाठी अजून मोठे फटके सातत्याने येणं गरजेचं आहे. एक धाव, एका धावेबरोबर धावफलक मात्र पुढे पोहोचतोय, तो 40 वरती जाईल. विजयासाठी 72 धावांची गरज आहे. अजून 32 धावा ठोकायच्यात. चेंडू मात्र शिल्लक राहतील फक्त 7 चेंडू मध्ये 32 धावा. सामना अजून ऑन आहे. 6 चेंडू मध्ये 6 षटकार ठोकून सामना जिंकून देणारे खेळाडू देखील आपण टेनिस क्रिकेटमध्ये बघितलेला आहे. आणि आक्रमक क्रिकेटची एक नवी परिभाषा म्हणजे टेनिस बॉल क्रिकेट. या खेळामध्ये इतकी आक्रमकता आहे की मी तर म्हणेल की हा खेळ जर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती आला तर ऑलिम्पिक मध्ये देखील हा खेळ सहज आपण खेळू शकतो, कारण खूप कमी वेळात सामना संपतो. लेदर बॉल क्रिकेटमध्ये तेवढा वेळ फलंदाजाला सेट व्हायला देखील जात असतो, त्यामुळे तितके आकर्षक फटकेबाजी फलंदाज करू शकत नाही, परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ते करू शकतात. आज खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावरती पोहोचलेला आहे, परंतु त्या खेळाला जर व्यवस्थापनाचा एक चांगला दर्जा मिळाला किंवा असोसिएशनच्या माध्यमातून, संघटनेच्या माध्यमातून हा खेळ बांधला गेला तर निश्चित प्रकारे पुढे जाऊन टेनिस क्रिकेटला देखील एक चांगले दिवस येऊ शकतील. आज मोठ्या संख्येने खेळाडू टेनिस बॉल क्रिकेट खेळतात. खेळाच्या माध्यमातून त्यांचं करिअर अधांतरी राहतं. जर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती या खेळाला जर चालना मिळाली तर मला वाटतं या सगळ्या खेळाडूंसाठी एक नवीन करिअरची दारं देखील उघडली जातील. टेनिस बॉल क्रिकेट, लेदर बॉल क्रिकेट हे दोन वेगळे खेळ आहेत. तंत्र दोन्ही खेळांमध्ये वेगळी आहे, बॉल दोन्ही खेळामध्ये वेगळा आहे, बॅट दोन्ही खेळामध्ये वेगळे. फक्त समान काय तर ग्राउंड आणि क्रिकेटचे नियम. 6 चेंडू 30 धावांची गरज आहे. लोअर फुल टॉस, बाहेरची कट चेंडू घेतोय. थर्ड मॅन कडे चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरा चेंडू सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. धावफलकावरती असतील. विजयाचं समीकरण काही थोडस अलीकडे येईल. अजूनही 26 धावांची गरज असेल 5 चेंडू मध्ये. खरं तर षटकारच या सामन्याकडे तुम्हाला घेऊन येऊ शकतात. यावेळेस फटका चांगला होता. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेक यष्टीरक्षकाकडे. ओहो, फलंदाज बाद. 6वा धक्का. बाद होईल. धक्का बसेल तो 7वा.
एक चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तयार आहे, एका हातामध्ये टिपला जाईल. अजून एक फलंदाज बाद. 8वा धक्का. आणि याबरोबरच अपील झालंय. पंच सांगतायत की डाव्या यष्टीच्या बाहेर आहे चेंडू. 3 खेळाडू बाद झालेत जरूर, परंतु एक धावबादच्या रूपाने बाद झाला होता. लागोपाठचे 2 फलंदाज बाद करत रोशनने हॅट्रिकची संधी निर्माण केली, परंतु हॅट्रिक ही संधी ऐश्वर्या राय सारखी असते, एकालाच मिळते. यावेळेस संधी मात्र प्राप्त करू शकला नाही फलंदाज. चेंडू पुन्हा एकदा आकाशामध्ये आणि एक टप्पा घेत अडवला जातोय. विजय खूप लांब आहे आणि याच बरोबर हा सामना संपला. जिंकला सामना तो पाटगाव संघानं. आई एकविरा पाट संपलेला आहे. दुसऱ्या फेरीच्या लढतींना सुरुवात